कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू मिल स्मारकासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्याशी चर्चा करून विकासासाठी प्राधान्य देणार असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली। जिल्हाधिकारी कार्यालयात नामदार आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते। CPR हॉस्पिटल, सर्किट बेंच, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय या सर्व प्रशासकीय सेवांसाठी शेंडा पार्क ही कोल्हापूरची नवीन ओळख होईल असे पालकमंत्री म्हणाले। पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे CEO कार्तिकेयन उपस्थित होते। राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट इमारतीचं नूतनीकरण अनेक वर्षांपासून सगळ्या कोल्हापूरची एक वेगळी ओळख म्हणून आपण या ट्रस्ट शाहू स्मारक ट्रस्टला आपण बघतोय। शाहू स्मारकच्या ट्रस्टची नूतनीकरणासाठी सातत्यानं सर्वांचीच मागणी होती। आपण त्याच्यासाठी 7.48 कोटीची मंजुरी दिली आणि त्याचं काम सुरू झालं आहे की ज्याचा उपयोग कोल्हापूर शहराच्या सर्वच पद्धतीच्या एक चांगलं व्यासपीठ म्हणून त्याची ओळख आहे ती अजून चांगल्या पद्धतीने होईल। छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथील जलतरण तलावासाठी सुद्धा आपण एकूण जी काही 81 लक्षाची तरतूद केली त्यामुळे त्याचाही फायदा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो। पर्यटनामध्ये आपण भुदरगड किल्ल्यावरचं पर्यटन, त्याचबरोबर वन पर्यटन, त्यानंतर मौजे शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती क्रीडा प्रशालेमध्ये सुद्धा बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी 3.95 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली। विभागीय क्रीडा संकुलाच्या इमारतीमध्ये सुद्धा संरक्षण भिंतीसाठी 9 कोटी रुपयाची आवश्यकता आहे, यापूर्वी 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला। गाव तेथे अभ्यासिका ही एक अभिनव कल्पना या वर्षीच्या आपल्या DPTCच्या माध्यमातून आपण शासनाकडे मागणी करतोय की ज्याच्यामध्ये आपण 7.5 कोटी रुपयाची मागणी करतोय। मोठ्या 50 ग्रामपंचायतींमध्ये या योजनेची सुरुवात आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर गाव तेथे स्मशानभूमी आपण 88 ठिकाणी जिथं गायरान उपलब्ध आहे अशा गावांमध्ये 13.20 कोटीची मागणी आपण या माध्यमातून शासनाकडे करणार आहोत। असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम, या उपक्रमांच्या माध्यमातून या जिल्ह्यातले सगळ्या क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा नियोजन विकास मंडळातून आणि राज्य शासनाकडून या सगळ्या निधीची तरतूद करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करतोय। विशेषतः सहपालकमंत्री आणि आम्ही दोघेही होतो आणि 2 मुद्द्यांसाठी आम्ही इथं शाहू स्मारक आपला शाहू मिलची जे काही नूतनीकरण करायचं आहे त्याच्याबद्दलचं नियोजन आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या आराखड्याला मान्यता घेण्यासाठी त्याबद्दलचं नियोजन आणि त्याच्याबद्दलचा पाठपुरावा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे करायचा आणि प्रत्यक्ष त्या बरेच वर्षाचं पेंडिंग असणारा हा काम की जे कोल्हापूरच्यासाठी महत्त्वाचं आहे त्या कामाची पाठलाग करण्याबद्दलचा सुद्धा आम्ही निर्णय घेतला। आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता शेंडा पार्कला हायकोर्ट होतं आहे, शेंडा पार्कला सगळीच इमारती होत आहेत, तिथंच महानगरपालिकेसाठी सुद्धा जागा उपलब्ध केलेली आहे आणि त्याच्याबद्दलची सुद्धा पाठपुरावा करून पुढच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेची एक अद्ययावत इमारत शेंडा पार्कमध्ये उभा करण्याबद्दल सुद्धा आम्ही असेल, सन्माननीय सहपालकमंत्री असतील, अमल महाडिक साहेब असतील किंवा सगळेच लोकप्रतिनिधी आम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दलचा पाठपुरावा करून त्याची कामाची सुरुवात करण्याबद्दलची सुद्धा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आता या सगळ्या गोष्टींच्या बरोबर एकूण जिल्ह्याचा जो काय आराखडा आहे तो जिल्ह्याचा एकूण मागच्या वर्षीचा आराखडा आणि आम्ही शासनाकडे जे मागणार आहोत त्या दोन्हीच्या बद्दलची सुद्धा या आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। विशेषतः एकूण अर्थसंकल्पीय तरतूद आमच्याकडे जी होती ती 764 कोटीची होती आणि त्यापैकी काही रक्कम जी अजून अद्याप खर्च व्हायला नाही त्याच्याबद्दलच्या सूचना आम्ही दिल्यात आणि पुढच्या 31 मार्चपर्यंत या सगळ्या पैशाचा खर्च होणं आणि त्याच्या माध्यमातून जे संपूर्ण टार्गेट सगळ्या विभागाला दिलं आहे ते सगळ्या विभागांनी करावं अशा पद्धतीची आम्ही सूचना दिल्या आहेत। आता याच्या सगळ्यांच्यामध्ये एका बाजूला हे पैसे खर्च करण्या आणि उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये राज्यस्तरीय बैठकीमध्ये आम्हाला त्यांनी शासनानं जे काही आम्हाला जबाबदारी दिली होती त्याच्याप्रमाणे त्यांनी आराखडा जो नियतव्यय आम्हाला दिलेला आहे ते एकूण 537 कोटी रुपयाचा आहे। आता 537 कोटी रुपये शासनाकडून कळवलेला आहे नियतव्यय, परंतु आमच्या सगळ्या यंत्रणांच्याकडून जी मागणी आलेली आहे त्या मागणीप्रमाणे आणखीन वाढीव 410 कोटी रुपयाची मागणी म्हणजे एकूण आम्ही 947 कोटीचा आराखडा उद्याच्या बैठकीला आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी DPTCच्या वतीनं मागणी करतोय की ज्याच्या माध्यमातून राज्यस्तरीय DPTCमध्ये याला पैसे जर अधिक वाढून मिळाले तर आमचं एकूण चाललेलं विकासाचं काम अजून चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल। वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या DPTCच्या योजना त्या योजनांमध्ये विशेषतः आपण सांगायला काही हरकत नाही की कोल्हापूर शहरामध्ये जे काय सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा आणि हुपरी नगर परिषदेमध्ये सुद्धा जे काय प्रॉपर्टी कार्डसाठी मागणी होती त्या सगळ्याला सुद्धा DPTCमधून आपण निधीची तरतूद केली आणि एक नाविन्यपूर्णमधनं एक चांगलं काम आपण करतोय।
त्याचबरोबर या ठिकाणी गारगोटी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा निर्णय DPTCच्या माध्यमातून घेतला आहे. पालकमंत्री सरपंच गौरव अभियानाच्या अंतर्गत सरपंच उपसरपंच यांचं एक दिवसीय प्रशिक्षण व अभ्यास दौरा सुद्धा आपण आयोजित केलेला आहे. त्या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून त्यातल्या काही लोकांना अगदी परदेशात सुद्धा पाठवण्याबद्दल एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे पहिल्यांदा ते एकूण 4 हे असतील प्रत्येक विभागाचे प्रत्येक तालुक्यातले 4 असे 12 चोक 48 लोक असतील. ते वेगवेगळ्या विषयासाठी देशात सगळीकडे जातील. म्हणजे आरोग्याच्या सुविधा केरळमध्ये चांगल्या आहेत तर ते बघायसाठी जातील. स्वच्छतेच्या विषयावरती आणखीन कुठं असेल तर तिथं जातील. असे देशात सगळीकडे जातील.